नमस्कार प्रेक्षकांनो, तुला शिकवीन चांगला स्टडी आहे मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते. आता इकडे भुवनेश्वरी पण अक्षराशी बोलून घरी येते. आता आदिपती भुवनेश्वरीला म्हणतो, तुम्हाला काय गरज होती बरं तिकडे मास्तरीणबाईंना भेटायला जायची. तेवढ्यात भुवनेश्वरी पण म्हणते, त्या घरी आल्या पाहिजे, त्या घरी आल्यावरच आमचं लग्न होईल. आम्ही तुमच्याकडे पण पाहतो या तुमचं खाण्यापिण्याकडे लक्ष जात नाही, तुमची चिडचिड होते, त्या घरी नाहीये म्हणून म्हणून आम्ही त्यांना बोलवण्याकरता गेलो होतो. तेवढ्यात लगेच आदिपती पण म्हणतो, मावशी त्यांना बोलवायला गेल्या, आजी त्यांना बोलवायला गेल्या, हे चार वास पण त्यांना बोलवायला गेले, सगळे जाऊन पाहिले तरी त्या घरी येतच नाही. त्या तुम्ही काय केल्या होत्या बरं बोलवायला. तेवढ्यात लगेच भुवनेश्वरी पण म्हणते, त्यांनी एक आमच्या पुढे अट ठेवली, जर का ती अट आम्ही मान्य केली तेव्हाच त्या घरी येईल. आता आदिपतीला पण काही माहित नाही असं तो मुद्दाम दाखवतो आणि म्हणतो, कोणती अट बरं, नेमकं काय ठेवली त्यांनी अट. तेवढ्यात लगेच भुवनेश्वरी पण म्हणते, शाळा, जोपर्यंत आम्ही शाळा बंद करायचा हा निर्णय मागे घेत नाही ना तोपर्यंत ते घरी येणार नाही. त्यांचं म्हणणं असे, आम्ही फुलपगारे सरांची माफी मागायची, त्या शाळेतल्या शिक्षकांची माफी मागायची आणि ती शाळा अजिबातच बंद होऊ द्यायची नाही, तेव्हाच आम्ही घरी येईल. आता आम्ही शाळेत पण जाऊन आलो, आम्ही शाळेतल्या प्रत्येक लोकांची माफी मागितली, त्या फुलपगारे सरांची पण माफी मागितली आणि आम्ही त्यांना एक शब्द दिलाय. तेवढ्यात आदिपती विचारतो, कोणता शब्द बरं. तेच भुवनेश्वरी पण म्हणते, आम्ही ती शाळा अजिबातच बंद करणार नाही, हा शब्द आम्ही फुलपगारेंना आणि तिथल्या सगळ्या शिक्षकांना आणि अक्षराला पण देऊन आलोय. हे ऐकून आदिपतीला एकदम आनंद होतो. आदिपती म्हणतो, बरं झालं तुम्ही हे केलं. मी तुम्हाला मागच्या वेळेस पण म्हटलं होतं, जोपर्यंत तुम्ही शाळा बंद करायचा निर्णय मागे घेणार नाही ना तोपर्यंत मास्तरीणबाई अजिबातच घरी येणार नाही. आताही तुम्ही शाळा बंद करू नका, बघा तुम्ही मास्तरीणबाई घरी येईलच. आणि शाळा बंद नाही केली हे खूप चांगलं केले तुम्ही, कारण तिथे गोरगरिबांचे मुलं पण शिकताय, हे खूप चांगलं, आपली शाळा चालली, तुम्ही ते काम अजिबातच बंद करू नका. तेवढ्यातच भुवनेश्वरी पण बोलते, हो ठीक आहे, आम्ही अजिबातच ती शाळा बंद करणार नाही, असं म्हणून भुवनेश्वरी पण तिच्या रूम मध्ये निघून जाते. आता मात्र इकडे सीन चेंज होता. आता इकडे अक्षरा फुलपगारे सरांशी बोलू लागत असते. अक्षरा म्हणते फुलपगारे सरांना, आता भुवनेश्वरी मॅडमने आपल्याला शाळेचे डॉक्युमेंट आणून दिले ना, खूप चांगलं काम होईल, तेव्हा आपली शाळा अजिबातच बंद होणार नाही. तेवढ्यात फुलपगारे सर म्हणता, मला थोडंसं टेन्शन आलंय ते भुवनेश्वरी मॅडमचं. मी इतक्या वर्षापासून त्या भुवनेश्वरी मॅडमला ओळखतो ना, त्यांनी जो नाही तो प्रयत्न केलाय शाळा बंद करण्याकरता, आणि ते अचानकच मान्य कसं काय केलं बरं त्यांनी, मी शाळा अजिबातच बंद करणार नाही, मला त्याचं थोडंसं टेन्शन आलंय. तेवढ्यातलेच अक्षरा पण म्हणते, अहो फुलपगारे सर, तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका, त्या भुवनेश्वरी मॅडम यांना मुद्दामच असे चाल खेळत राहता, पण मी त्यांना आता असं अडकवलंय ना की अजिबातच ही शाळा बंद करणार नाही. हे ऐकून फुलपगारांना पण थोडासा आनंद होतो. आता अक्षरा घरी पोचल्यावरती चारुहास आणि अक्षरा मिळून नवीन काय चाल खेळतील आणि ते भुवनेश्वरीचं लग्न परत मोडतील का नाही, आणि भुवनेश्वरीचं लग्न मोडल्यावरती आदिपती समोर या भुवनेश्वरीचा खरा चेहरा येईल का, आणि आदिपती समोर या भुवनेश्वरीचा खरा चेहरा आल्यावरती मालिकेत नेमकं पुढे काय होतं हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये पुढे काय होईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच मालिकेचे डेली अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.